साहेबांनी बोललो, साहेबांना मला सगळं सांगितलं. साहेब आपल्याला साहेब न्याय देणार आहे आणि तुझ्या डोक्याला हात ठेवतो असं आपण मला सांगितलं थांबतो. त्यामुळे आपली नाराजी सगळी घेऊन जाते. चुकीचं काय लिहिलेलं आहे त्याला काय करायचं पाहता आता तुम्ही मारा चालू पुढे चालू जेवढं दिसतंय गाडी सोडतंय परंतु त्याला काय करता दोन पण होता त्याला काही गोष्टी आपण चर्चा केली त्याच्याही लक्षात आलं की काय काय अडचणी असू शकतात त्याची जबाबदारी माझी राहील. त्याला काय करायचं ते मी त्याला कानात सांगितलं आता त्याला ते सांगत नाही तर आश्वासन दिलं होतं त्याची दुसरी बातमी यायची समाधानी आहेस ना. ओके आता ते सगळ्या गोष्टी जसं सांगतो आम्ही येऊ नको भाऊ आम्ही शाळेसोबत होतो पहिली ते चौथीपर्यंत आम्ही शाळेत एका शाळेत होतो पहिली प्राथमिक शाळेत नाही जाऊन मी परंपरात 7 वर्ष राहिलो आम्ही सोबत खेळायचो. पालकमंत्री संजय शिरसाट यांच्या बंगल्याच्या बाहेर मी उभा आहे आणि उमेदवाराच्या जे काही बहीण आहेत त्यांना इथे भोवळ आली होती. उमेदवारी नाकारल्यामुळं ते जे आहे ते त्यांच्याकडून नाराजी व्यक्त केली होती. खरं तर काल उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख होती. आज आमच्यावर अन्याय का केला असं म्हणण्यासाठी ते या ठिकाणी आलेले होते. तुम्हाला उमेदवारी दिलेली नव्हती, नाकारली, तुम्ही नाराज होतात, मात्र आता सगळं झालं आहे का, क्लिअर झालं आहे का? हो, मी साहेबाला भेटून नाराजी माझी व्यक्त केली. मी साहेबाला जे सांगितलं की जे आमच्याकडे घडलं काल जे होतं सविस्तर माहिती दिली की बाबा मला का काढलं, मला का माझी उमेदवारी काढली. तर साहेबांनी मला जे काय सांगायचं ते समजून सांगितलं. पण येणाऱ्या काळामध्ये मी म्हटलं आता मी 5 वर्ष कसं राहू, कारण की मलासुद्धा मतदाराला तोंड द्यायचं आहे, लोकांचे कामं आहेत आणि पक्षामध्ये राहून जर उमेदवारी कट झाली ठीक आहे, पण येणाऱ्या काळात काहीतरी न्याय भेटला पाहिजे सामान्य कार्यकर्त्याला. तर साहेबांनी मला असं ठोस आश्वासन दिलं आहे की येणाऱ्या काळामध्ये तुझं मी व्यवस्थित तुला न्याय दिला. उमेदवारी देऊ म्हणून असंही आश्वासन दिलं होतं अशी आम्हाला माहिती मिळाली. हो, पण आता काही साहेबांच्या व्यतिरिक्त काही त्यांना जे सांगणारे लोक असतील, विपरीत लोक असतील, तर त्या गोष्टी घडल्यात आणि येणाऱ्या काळामध्ये मला साहेब न्याय देतील हा विश्वास ठेवून मी इथून जातो आहे आणि माझी पूर्ण मतदार हे घेऊन जात आहेत. पुढचं काम ते साहेबांचं आहे. तुम्हाला काहीतरी कानात सांगितलं असं सांगितलं काय? हा, साहेबच आता ते नंतर क्लिअर करतील कानात सांगितलेलं. आम्हाला सांगण्यासारखं नाही आहे. नाही, साहेबच सांगतील आता नंतर ते येणाऱ्या काळामध्ये. तुम्ही आता प्रॅक्टिकली प्रूव्ह करतील माझ्या कानात काय सांगितलं होतं. नाराजी दूर झाली आता पूर्णपणे? हो, दूर झाली. जी, कानात काहीतरी सांगितलंय मात्र ते काय आम्हाला सांगायचं नाही, म्हणजे ते सांगण्यालायक नाही. कदाचित ते पूर्ण करतील त्याच्यानंतर सगळ्यांना माहिती पडेल असं इथं उमेदवारांनी सांगितलं. जी नाराजी होती ती आता दूर झालेली आहे असं सुद्धा इथं उमेदवारांनी सांगितलं आहे. कॅमेरा पर्सन स्वप्नील सह मी संग्राम धनवे, मराठी महाराष्ट्र न्यूज, छत्रपती संभाजीनगर.